घटना आहे शांतीनाथ यांची. शांतीनाथ अण्णाप्पा केटकाळे, वय वर्ष 40, एक मेहनती कष्टाळू माणूस. इचलकरंजीतील बर्गे मळ्यात राहणारा, आपल्या कुटुंबासाठी झटणारा, आपल्या मुलींसाठी सर्वस्व अर्पण करणारा एक साधा माणूस. कपड्यांच्या गिरणीत काम करायचा. घरी बायको सुजाता आणि 3 मुली. त्याच्या जीवनात काही मोठं नव्हतं, पण त्याला एवढंच हवं होतं की त्याच्या मुली शिकून मोठ्या व्हाव्यात, चांगलं आयुष्य जगावं. मोठी मुलगी साक्षी, वय वर्ष 21, जरा तापट स्वभावाची होती. थोडीशी आक्रमक, थोडीशी बंडखोर. लहानपणापासूनच तिचा स्वभाव हट्टी होता. पण शांतीनाथनं तिला कधीही कमी समजलं नाही. तो तिच्यावर प्रेम करत होता, तिच्या भविष्यासाठी स्वप्न बघत होता. मात्र त्याला काय माहीत होतं की हीच मुलगी एका रात्रीत त्याचा जीव घेईल. मंगळवारची रात्र होती. साधारण 9 वाजताच्या सुमारास घरात तणावाचं वातावरण होतं. साक्षीचा आईसोबत काहीतरी खटकलं होतं आणि त्यावरून वाद वाढत गेला. शांतीनाथ बाहेरून थकून आला होता. त्यानं या वादात लक्ष घालायचं नाही असं ठरवलं, पण वाद वाढतच गेला. साक्षी आणि तिची आई जोरजोरात भांडत होत्या. त्यात शांतीनाथनं हस्तक्षेप केला. "असं कशाला ओरडता तुम्ही दोघी? शांत बसा," त्यानं दमदार आवाजात म्हटलं. मात्र साक्षीला त्याचा हस्तक्षेप खटकला. ती आधीच संतापली होती. वडिलांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तिने त्यांच्यावरच शब्दांचा वर्षाव केला. "तुम्हाला काय माहिती? तुम्ही कधी माझ्या जागी येऊन बघितलाय का?" ती जोरात ओरडली. त्याने तिला शांत करायचा प्रयत्न केला, पण साक्षीचा राग वाढतच गेला. आईही मध्ये बोलू लागली आणि तिघांचं भांडण हातघाईवर आलं. साक्षीला काही सुचत नव्हतं. तिनं आजूबाजूला पाहिलं. तिच्या डोळ्यासमोर लोखंडी गज पडला होता, जो नुकताच घरात आणला गेला होता. तिच्या मनात क्षणभर काय आलं, कोण जाणे. पण त्या एका क्षणानं सगळं बदलून टाकलं. रागाच्या भरात साक्षीने तो लोखंडी गज उचलला आणि वडिलांच्या डोक्यावर घणाघात केला. एका क्षणात सगळं थांबलं. वडिलांनी किंकाळी फोडली. ते जागेवरच कोसळले. त्यांच्या डोक्यातून गरम रक्त ओघळू लागलं. त्यांचा उजवा हात कंप पावत होता. शरीर थरथरत होतं. सुजातानं भयभीत होऊन आरडाओरड सुरू केली. "साक्षी, काय केलंस तू?" साक्षीचीच शुद्ध हरपली होती. तिच्या हातात अजूनही तो रक्तालेला गज होता. वडिलांची डोळ्यासमोर तडफड सुरू होती. काही सेकंदातच त्यांचा संपूर्ण चेहरा रक्ताने माखून गेला. साक्षीला ते पाहवत नव्हतं, पण ती काहीच करू शकत नव्हती. आई सुजाताने धावत जाऊन वडिलांना हलवण्याचा प्रयत्न केला. "शांतीनाथ, डोळे उघडा. काहीतरी बोला." पण त्यांच्या ओठातून फक्त एक अस्पष्ट हुंकार बाहेर पडला आणि त्यांचा देह शून्य झाला. शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकली आणि ते धावत घरात आले. घरातलं दृश्य पाहून त्यांचेही हातपाय सुटले. कुणी धावत पोलिसांना फोन केला, कुणी ॲम्ब्युलन्स बोलावली. पण जेव्हा डॉक्टरांनी त्यांची नाडी तपासली, तेव्हा उत्तर एकच होतं, ते गेले. या घटनेची बातमी वायासारखी पसरली. बर्गे मळ्यात एकच खळबळ उडाली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या आहे आणि हत्या करणारी मुलगीच आहे. लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे आणि त्यांच्या पथकाने लगेचच साक्षीला ताब्यात घेतलं. तिच्या चेहऱ्यावर अजूनही धक्का बसल्यासारखा भाव होता. आई सुजातालाही चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं. पोलीस अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला. शरीर शवविच्छेदनासाठी पाठवलं. साक्षीला पोलीस ठाण्यात नेलं जात असताना लोक तिला बघून आश्चर्यचकित झाले. हीच आहे का ती? स्वतःच्या बापाचा जीव घेणारी? लोकांची कुजबूज थांबत नव्हती. पोलिसांनी तिला चौकशीसाठी बसवलं. "का केलंस असं?" पोलीस अधिकाऱ्यांनी विचारलं. साक्षी काही बोलली नाही. ती फक्त समोर बघत होती. तिच्या मनात काय सुरू होतं, कोणालाही कळत नव्हतं. काही वेळानंतर तिने म्हटलं, "माझा हेतू मारण्याचा नव्हता. पण मला खूप राग आला होता. माझ्या हातून हे घडलं." तिचा आवाज थरथरत होता. ती काही बोलू शकली असती, पण तिच्याकडे शब्दच नव्हते. आता काहीही करून मागे जाता येणार नव्हतं. संपूर्ण समाजात हा प्रश्न निर्माण झाला, चूक नेमकी कोणाची होती? एका बापाची, जो कधी कधी मुलीला रागवायचा, शिस्त लावायचा, का त्या मुलीची, जिला राग आवरण आलं नाही, की त्या परिस्थितीची, जिथं कौटुंबिक वाद इतके टोकाला गेले की एका लेकीन आपल्या जन्मदात्यालाच संपवलं? साक्षी आता कारागृहात होती. तिचं संपूर्ण आयुष्य एका चुकीच्या निर्णयाने उद्ध्वस्त झालं होतं. आई सुजातावरही केस दाखल झाली होती. एक चांगलं कुटुंब एका रात्रीत उद्ध्वस्त झालं. राग हा क्षणाचा असतो,
पण त्या क्षणाची किंमत संपूर्ण आयुष्यभर चुकवावी लागते. शांतीनाथ केटकाळे यांचा जीव गेला, पण साक्षीचं आयुष्यही संपलं होतं. एका निर्णयाने 3 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. एकाचा मृत्यू झाला, एक तुरुंगात गेला आणि एक विधवा झाली. कधीही भरून निघणारी जखम एका मुलीच्या रागाने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त केलं. या घटनेतून आपण काय शिकावं? राग हा क्षणिक असतो, पण त्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. साक्षीने एका क्षणी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाने तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं. एका रागाच्या भरात तिने आपल्या जन्मदात्याचा जीव घेतला, पण त्याचबरोबर स्वतःचंही भविष्य नष्ट केलं. कुटुंबात मतभेद होणं सामान्य आहे, पण संवादांऐवजी राग आणि हिंसा निवडली तर त्याचे परिणाम भयंकर होतात. कधी कधी आपण ज्या माणसावर रागावतो तोच माणूस आपल्यासाठी सर्वाधिक कष्ट घेत असतो, हे वेळ निघून गेल्यावर लक्षात येतं. म्हणून कोणत्याही परिस्थितीत शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेणं आवश्यक आहे. रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराची पश्चात्तापाची जखम बनू शकतात. ही घटना ऐकून आपल्याला याविषयी काय वाटतं? आपली प्रतिक्रिया जरूर कळवा. चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद.